आई त्याची भीक सुख रूप आई त्याची भीक सुख रूप हे आई त्याची भीक सुख रूप ठासविता बाबू लागती सायास ठासविता बाबू लागती सायास आई त्याची भीक सुख रूप आई त्याची भीक सुख रूप ए आई त्याची भीक सुख रूप टाकलो दाबाऊ लागली द्यास टाकवी दाबाऊ लागली द्यास भले म्हणविता संतांचे सेवक आई त्याची भीक सुख रूप भले मनाविता संतांचे सेवक सेवक भीक आई त्याची भीक सुख रूप सुख रूप वा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारा यांनी मार्ग सांगितला. वारकरी बाबा काय मार्ग आहे? भले म्हणविता संताचे सेवक आई त्याची भीक सुखरूप. ऐका मार्ग सांगितला आपल्याला संतांनी. एक करा. काय करा? तुम्ही स्वतःला संतांचा सेवक बनवून घ्या. काय करून घ्या? स्वतःला संतांचा सेवक बनवून घ्या. एक वाक्य बोलू का? इकडं पहा आता रायगडकर. ऐका मालक बनण्याकरता अधिकारी लागतो. मालक बनण्याकरता अधिकारी लागतो. बरोबर आहे ना दादा? कुणालाही मालक होता येत नाही. आहा त्याच्याकरता अधिकारी लागतो. पण सेवक बनण्याकरता अधिकारी असायची गरज नाही. कुणीही उठून बाबा सेवक बनवू शकतं. आपला प्रॉब्लेम सांगते इथं प्रत्येकाला बाबा तुमच्या माझ्या सकट मालक व्हायचंय. सेवक कुणालाच नाही पाहिजे. सेवा कुणाला हवी आहे का? बोला बोला. सेवा कुणालाच नकोय. अजून पुढं सांगू का? अण्णांचंच वाक्य आठवलंय म्हणून सांगते. अण्णा म्हणायचे मालक बना ना, पण कुणाचं मालक बनावं तेही कळालं पाहिजे आपल्याला. ते विनोदानं म्हणायचे. माफी मागून बोलते, तुमच्यापेक्षा मी वयानं ज्ञानानं अनुभवानं लहान आहे बाबा, पण आता मोठ्या माणसाचं वाक्य आहे म्हणून मला बोलावं लागते. ते म्हणायचे तुम्हाला मालक बनायचंय, पण कुणाचं मालक बनायचंय? ऐका ते म्हणायचे तुमची एकच इच्छा आहे, मी बायकोचा नवरा झालो पाहिजे. नाही कळलं तुम्हाला? मी बायकोचा नवरा झालो पाहिजे, मी मुलांचा बाप झालो पाहिजे. आपल्याला मालक बनायचंय, पण घरामध्ये मालक बनायचंय. ऐकताय तुम्ही सगळेजण? ही वाक्य थोडी उंचीची आहेत, कळायला थोडा वेळ लागतो, पण आता कळाली ना एकदा का मग मात्र माणसाला त्याचं गणित कळतं. बरं मी काय म्हणते, तुमची ओळख करून देताना प्रामाणिकपणे सांगा, हे काय म्हणतात तुम्हाला? मालक म्हणतात. काय म्हणतात? मालक म्हणतात. मी जर आता यांना विचारलं का हो हे तुमचे कोण लागतात, त्या काय म्हणणार? हे आमचे मालक आहेत. काय आहेत? मालक आहे. तुम्हालाही असं बरं वाटतं नाही का आपल्याला मालक म्हटलं म्हणून? दिवसभर तुम्हाला या ठिकाणी म्हणतात तुम्ही आमचे मालक आहे, पण ऐका सकाळी उठल्यापासून साखर आणा, दूध आणा, भाजी, झोपले का काय? खरंय का खोटे? भाजी आणा, सिलेंडर आणा. तुम्ही कोण आहे? मालक आहेत. तुम्ही अशीच कीर्तन ऐकता होय? ओ वारकरी, अहो तुम्हाला मालक बनून तुमच्याकडनं फक्त मालक नावाला आहे हो, पण आयुष्यभर फक्त नोकर बनून ठेवलंय तुम्हाला, बाकी काही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांनी सांगितलं आम्हाला प्रपंचामधलं मालक आम्हाला व्हायचंच नाहीये दादा. परप्रंचामध्ये या ठिकाणी मालक होऊन करण्यापेक्षा आम्ही परमार्थामध्ये सेवक होऊन फिरलो तरी आमचं कल्याण आहे. फक्त वाक्य तुम्हाला आम्हाला कळाली पाहिजे. तुम्हाला काहीतरी करायचंय ना तर एक करा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा. देवा नको मला मालक. अरे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. अरे इथं काही जरी केलं तरी सुद्धा दुःखच आहे. जितकं मोठं होणार तेवढे परिश्रम आहे, जितकं मोठं होणार तेवढा त्रास आहे. पण अजून पुढे सांगू का? आता सगळ्या लोकांनी मला इथं बसलेल्यांनी सांगा, ही लहान लहान मुलं इथं कीर्तनामध्ये इतकी सुंदर दिसतात आहे, इतकी गोंडस आहे. प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि खरं सांगा, यांचं कुणाबरोबर कॉम्पिटिशन आहे का हो? बोला बोला ताई, आहे का कुणाबरोबर कॉम्पिटिशन? यांचं कुणाशीच कॉम्पिटिशन नाहीये. पण आता माझ्या वयामध्ये या बरं, निम्म्या लोकांना तर टेन्शन ह्याचं असेल हिला कीर्तन का बरं दिलं असेल.
कॉम्पिटिशन आहे. हा, आपल्या कॅटेगरीमध्ये जर आपण गेलो तर तुमच्या आमच्या लक्षात येईल वारकरी बाबा, जितकं मोठं होतंय ना समज वाढते, पण समज वाढल्यानंतर संघर्षही वाढतोय. तुम्ही पहा, आधीच माणूस संघर्ष करतोय. देअर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅन अँड नेचर. माणूस निसर्गाबरोबर संघर्ष करतोय. देअर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅन अँड मॅन. माणूस माणसाशी संघर्ष करतोय. प्रामाणिकपणे सांगा, माणसांच्या गर्दीमध्ये खरंच देव सापडेल का? बोला बोला. माणसांच्या गर्दीमध्ये कधीच देव सापडणार नाही. सांगू तुम्हाला, एकदा आद्यगुरु शंकराचार्य रस्त्यानं चालले होते आणि रस्त्यानं चालताना एक छोटं किराणा मालाचं दुकान त्यांना लागलं. किराणा मालाचं दुकान लागल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी किराणा मालाच्या दुकानातल्या त्या माणसाला विचारलं, दादा त्या बरणीमध्ये काय? दादानं उत्तर दिलं आणि सांगितलं, म्हटले गुरुवर्य, याच्यामध्ये म्हणे डाळ ठेवलेली आहे. याच्यामध्ये काय? याच्यामध्ये साखर आहे. याच्यात काय आहे? याच्यामध्ये चहापत्ती आहे. सगळ्यांची नावं दिली, एक बरणी रिकामी होती. ऐका, एकच बरणी रिकामी होती. आणि मग विचारलं आद्य गुरूंनी की का हो दुकानदार काका, याच्यामध्ये काय आहे? मारवाडी हुशार होता, तसेही मारवाडी हुशारच असतात. ऐका, हा, मारवाडी हुशार होता. त्यानं सांगितलं, म्हणले याच्यामध्ये राम आहे. काय आहे? बोला की जोरात. याच्यामध्ये राम आहे. काय? याच्यामध्ये राम आहे. ते म्हटले, आमच्याकडं खाली वस्तू असं कधी म्हटलं जात नाही. आम्ही जी वस्तू खाली असते त्याच्यामध्ये आम्ही काय म्हणतो? राम आहे. आद्यगुरु शंकराचार्यांनी एवढीशा गोष्टीचा बोध घेतला आणि त्यांना कळालं की जर रामाला ठेवायचं असेल तर बरणी रिकामी असावी लागते. काय असावी लागते? रिकामी असावी लागते. जी गोष्ट भरलेली आहे तिथं राम येऊ शकत नाही. आणि जर बरणी रिकामी असेल तर रामाला यायला जागाच जागा आहे. त्याचंच वर्णन तुकोबा करतात. यमुनी गोपाळ राहे ते यमुनी गोपाळ राहे राहे ते यमुनी गोपाळ राहे ते राहे ते यमुनी गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे तेथे. येवोनी गोपाळ राहे तेथे. यमुनी गोपाळ राहे ते यमुनी गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. 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 तुका म्हणे चित्त करावे 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 निर्मळ. वारकरी बाबा, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे तेथे. ओ वारकरी बाबा, अगोदर याला जागा करावी लागते आणि मग तो येऊन तिथं राहतो. इकडे पाहताय ना तुम्ही सगळेजण? ऐका ऐका ऐका. अगोदर जागा करावी लागते आणि मग तो इथं येऊन राहत असतो. आता प्रामाणिकपणे सांगा, सगळ्या लोकांनी उत्तर द्या. आता जर आपल्या समोर राम प्रकट झाले अशी कल्पना करा, झाले, हा, प्रामाणिकपणे सांगा, खरंच आपल्या चित्तामध्ये रामाकरता जागा आहे का? बोला बोला. आपल्या चित्तामध्ये रामाकरता? वारकरी बाबा, कामाकरता असेल पण रामाकरता नाहीये. कबूल करावं लागेल वारकरी बाबा आपल्याला. विषय लोभी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. रात्रंदिवस संसाराची चिंता करणारी माणसं बाबा तुम्ही आम्ही. कधी परमात्मा आपल्याकडे येणार आणि कधी तो आपल्या चित्तामध्ये राहणार? जागाच आपण ठेवली नाही बाबा त्याला. आणि अजून पुढे सांगू का? इकडं पा. ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. गुरुवर्य वारकरी संप्रदायाचं वैभव हरिभक्त परायण आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनामध्ये मी वाक्य ऐकलं होतं. देगलूरकर महाराज म्हणाले, ज्ञानोबराया तुकोबराया जर समाजामध्ये नसते ना तर आपण स्वतःला माणूस म्हणून घेण्याची सुद्धा आपली योग्यता नसते. वारकरी बाबा,
हा केवळ आणि केवळ ज्ञानोबा तुकोबरायांमुळे आपण स्वतःला माणूस तरी म्हणून घेतोय. नाहीतर आपण खरंच आतमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल दादा, किती कॉम्पिटिशन, किती स्पर्धा, किती द्वेष आहे, किती मत्सर आहे लोकांचा. अहो तोंडावर माणसं गोड बोलतात हो, पण जरा पुढं जाऊ दे काय काय बोलतात नाही कळलं तुम्हाला. खरं आहे का खोटे? बोला बोला. आमच्या तोंडावरती आम्हाला चांगलं बोलणारी खूप आहेत. हे खरं सांगू का तुम्हाला, जरासंध कृष्णाच्या तोंडावर फार गोड बोलायचा बाबा. जरासंध कृष्णाच्या तोंडावर फार गोड बोलायचा, पण जरा कृष्ण पुढं निघून गेला ना, तो बाकीच्यांना म्हणायचा तो ना तसाच आहे, तो ना असाच आहे, तो ना हे, तो ना असं म्हणायचा. मला असं वाटतं तोंडावर गोड बोलून मागं अशी खोड करणारी येत ना, ही बहुतेक जरासंधाचीच वंशावळ असली पाहिजे. बाकी यांना दुसरी कोणती उपमाच देता येत नाही. ऐका सांगते तुम्हाला, स्पष्ट समोर बोललेलं केव्हाही चांगलं असतं, पण मागं बोलून बाबा या ठिकाणी आपण स्वतःचं अधपतन करून घेतोय. कधीतरी विचार करा, संतांनी आपल्याला आयुष्य थोडं दिलं आणि थोड्या आयुष्यामध्ये कल्याण करायचंय. बसलेल्यांनी सांगा, 42ावं वर्ष सप्त्याचं पाहायला मिळेल का नाही? किती जणांना गॅरंटी आहे? कुणाला गॅरंटी आहे? बोला बोला. माझा हात खाली आहे ना? हा आहे. ऐका, 42ावं वर्ष सप्ताहामध्ये आम्हाला परत पाहायला मिळेल याची कुणालाच गॅरंटी नाही. मग आता आम्हाला बसलेल्यांनी सांगा, अरे चालता फिरता माणसं बाबा या ठिकाणी मरायला लागली. ऐकताय तुम्ही सगळेजण? जेवण आपण एवढं करतोय आणि गोळ्या मात्र आपण जेवणासारख्या खातोय. झोपले नाही ना तुम्ही? ऐका इकडं पहा, जेवणाचं आणि एक वेळ जेवणाचा खर्च कमी आहे, पण गोळ्यांचा खर्च जास्त आहे आपल्या. तुम्हाला मान्य करावं लागेल. काही लोकांना बाबा इतक्या गोळ्या डॉक्टरनं सांगितलेलं असतं, ही गोळी जेवणाच्या आधी, ही गोळी जेवताना, ही गोळी जेवण झाल्यानंतर, ही गोळी रात्री झोपताना. नशीब उठायची गोळी नाही. काहींच्या गोळ्या पोटात जाऊन झोपतात बाबा, तरी ते बिचारा फॅन कसं बघत राहतं, कसं होईल माझं. एवढं कठीण आहे लोकांचं आयुष्य, आणि एवढ्या कमी आयुष्यामध्ये आपला उद्धार करायचं एकमेव साधन म्हणजे संकीर्तन. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पूर्वी माणसं सहज वागायची. इकडे पहा ना सगळे, पूर्वी माणसं सहज वागायची. बाबा एखाद्या माऊलीकडे चहा प्यायला गेलो ना, इथं जुन्या आज्या काही बसलेल्या असतील, मला अजूनही आठवतंय, पूर्वी लोकांकडे प्रेम होतं, जिव्हाळा होता, माणुसकी होती, आपुलकी होती, नातीगोती होती. लोक बाबा एकमेकांना किंमत देणारी होती. बरोबर आहे ना? पण आता प्रामाणिकपणे सांगा, आताची पोरं तशी आहेत का? माणुसकी शिल्लक राहिली? बोला बोला. माणुसकी शिल्लक नाही राहिली बाबा. सांगा, किती लोक इथं बसलेली आहेत? सगळ्यांनी उत्तर द्या आणि मला सांगा, आपल्यापैकी किती जण आहेत बाबा संप्रदायामधली? सांगा की बाबा आपले म्हातारपण बाबा फार चांगले जातील, आपल्या म्हातारपणी आपली पोरं आपल्याला जीव लावतील. आहे गॅरंटी? आपल्याला गॅरंटी नाहीये बाबा. आणि एक खरं सांगू का, मुलांकरता एवढं कमवून ठेवायचं का त्या मुलांनी म्हातारपणामध्ये आपल्याकरता डॉक्टर आणले पाहिजेत, वकील नाही. बरोबर आहे ना? कीर्तन थोडं सोपं आहे, पण थोडं लक्षात राहिलं पाहिजे. ऐका, आयुष्य एकतर थोडं राहिलं, थोड्या आयुष्यामध्ये सोनं करायचं. त्याच्याकरता संतांनी सांगितलं, तुमच्यामध्ये जर स्पर्धा असेल तर मग मात्र तिथपर्यंत पोहोचता येत नाही. ऐकताय तुम्ही सगळीजण? ऐका, पळण्याकरता तर सगळीच जण तयार आहेत, सगळी जण प्रवासाकरता निघाले, पण तिथपर्यंत जाणारा कोणीतरी एखादा वेगळा असतो बाबा. शाळेमध्ये 100 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाचा पहिला नंबर येतो का? बोला बोला. प्रत्येकाचा पहिला नंबर येत नाही ना. तशी ही परमार्थाच्या गतीमध्ये सगळी जण प्रवास करतात, पण सगळीच जण तिथपर्यंत जातील याची मात्र कोणती शंका नाही. काही जण संप्रदायामध्ये आले, फक्त कपड्यांचा मेकअप चांगला केला. काही जण संप्रदायामध्ये आले, चेहऱ्याचा मेकअप चांगला केला. काही जण संप्रदायामध्ये आले, बास त्यांनी फक्त स्वतःच्या 2-4 प्रमाणांचा अभ्यास केला. काही जण परमार्थामध्ये आले, ते फक्त काही 2-3 कीर्तनांमध्येच तसेच राहिले. पण ऐका, पुढं जाणारा कोणीतरी एखादा वेगळा आहे. माफ करा, पण ही थोडी सांप्रदायिक भाषा आहे. परमार्थ तुम्ही समजता इतका सोपा तर नक्कीच नाहीये बाबा, अजिबात नाहीये. परमार्थ इतका कठीण, म्हणून संत म्हटले, भक्ती तो कठीण सुळावरील पोळे. आपण समजायचं परमार्थ झाला आणि लगेच परमार्थ होतो का? परमार्थ होत नाही बाबा. अजून सांगू तुम्हाला, इथं येऊन बाबा पावलं झिजवावी लागतात. इथं येऊन आधी काहीतरी संघर्ष करावा लागतो. इथं येऊन अगोदर काहीतरी साधना करावी लागते. आमचे गुरुवर्य म्हणायचे, बाई 12 वर्षाचं तप पूर्ण करावं लागतं, तेव्हा कुठंतरी जाऊन सरस्वतीजी बेला प्रसाद देते. आणि बाबा मला आजही आठवतंय की मला 9व्या वर्षी अनुग्रह मिळालाय. तिथून पुढे 12 वर्ष तप झालं आणि नंतर मी कीर्तनाला सुरुवात केली. विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोकांना वाटतं कीर्तनकार कुणी झालं पाहिजे, असं काहींचं मत आहे. कीर्तन कुणी केलं पाहिजे, असं काहींचं मत आहे. अभंग आणि अभंगाला सोडून मी अजिबात बोलत नाही, हे कदाचित सगळ्यांना माहीत असेल. पण आता इकडे पहा, ऐका, कुणी बरं कीर्तन करावं?
बाबा कोणी कीर्तन करावं? ज्याचे अभंग पाठ झाले त्यानं कीर्तन करावं का? ज्याला बोलता चांगलं येतं त्यानं कीर्तन करावं का? थोडं ऐका, रेकॉर्डिंग चालू आहे, सगळी लोक आपल्याला ऐकतात आहे. कीर्तन करू का करू नये हा प्रश्न नंतरचा आहे, पण कीर्तनाच्या मर्यादा काय हे जर जाणून एखादा कीर्तनकार कीर्तन करत असेल तर मला वाटतं त्याला अडवू नये असं माझं मत आहे. तुम्ही सगळं बदललं ना. तुम्ही सांगा बरं, तुमचे आई वडील सपराच्या घरात राहत होते, तुम्ही राहता का? बोला की, बोला बोला बोला, तुम्ही राहता का? नाही राहत. तुमच्या आई बापांनी जमिनींचे काबाड कष्ट करून बाबा या ठिकाणी हालाकीचे दिवस काढले. आपल्याला तसे दिवस आहेत का? नाहीये. सगळं बदललं ना, मग याचाही बदल माणसाला स्वीकारता आला पाहिजे. जर तो बदल तुम्ही स्वीकारला तर मग महिलांच्या कीर्तनाच्या बाबतीतला एक बदलही माणसाला स्वीकारता आला पाहिजे. आणि खरं सांगू का तुम्हाला, ऐका, आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? काही चुकीचं बोलले तर जाता जाता मला थोडंसं कोणीतरी टोचा, बरोबर आहे ना? म्हणजे मला सांगा ताई हे चुकलं म्हणून तुमचं, पण माझं एक मत आहे, ऐका. काय कमी आहे बाबा? कमी काहीच नाहीये. हा, कीर्तन पण मर्यादा जर सोडून होत असेल तर ते तुम्ही थांबवलं पाहिजे. कीर्तनामध्ये पानसट विनोद असतील, तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे. कीर्तन भरकटत असेल, तुम्ही तिथं विरोध केला पाहिजे. कीर्तनाच्या वयापेक्षा जास्त काहीतरी उफराट बोलणं असेल तर तुम्ही ते थांबवलं पाहिजे. कीर्तनामध्ये हावभाव, भाषाशैली, याची वागणूक हे जर चुकीचं असेल तुम्ही कीर्तन थांबवलं पाहिजे. पण कीर्तन हे जर मराठमोळ्या शैलीमध्ये जर एखादी स्त्री करत असेल तर तुम्ही तिला न थांबवता पाठिंबाच दिला पाहिजे. मग तुम्ही तिला पाठिंबा. जर वारकरी चाली तुम्हाला ऐकायला मिळतात, सांप्रदायिक चिंतन ऐकायला मिळतंय, आज मी बोलते हे माझं नाहीच ना. मी जर तुम्हाला गुरुवर्य या ठिकाणी जगन्नाथ अण्णा पवारांचं वाक्य सांगत असेल, मी जर तुम्हाला वक्तेबाबांचे वाक्य सांगत असेल, मी जर तुम्हाला देगलूरकरांचं चिंतन सांगत असेल, मग मला प्रामाणिकपणे सांगा, उद्या जर माझ्या कीर्तनाला विरोध होत असेल तर तो विरोध मला आहे की तो विरोध देगलूरकरांना आहे? तो विरोध अण्णांना आहे का? तो विरोध वक्तेबाबांना आहे का? बोला बोला पटकन. जर वक्तेबाबांची नावं इथं येत आहेत, इथं जर अण्णांची नावं येत असतील, इतर जर देगलूरकरांच्या आम्ही जर भाषेचा आदर करत असेल आणि त्या आदराने आम्हाला जर समाजापुढे बोलता येत असेल तर मला वाटतं वारकरी बाबा आम्हाला कीर्तन करायचा अधिकार नक्कीच आहे. हां, आम्हाला कीर्तन करायचा अधिकार नक्की आहे. ऐका, टाळ्या कमी झाल्या का तुमच्या? ए वाजवा जरा जोरात. इकडं पा, अधिकार नक्कीच आहे. आणि ऐका, आता सांगते तुम्हाला कसं असतं. इसगाव तिसगाव कीर्तन करायला 40 गाव. काही काही मला लोक म्हटले ताई काय आमच्या भागामध्ये म्हणे असं तसं हे ते, मला काही लोक बोलली, पण एक मी प्रामाणिकपणे सांगते, कधीतरी सातारा परिसरामध्ये जा, माफी मागून बोलते, या व्यासपीठावरनं कधी स्वतःचं कौतुक माणसानं करू नये, पण आजही नामदेव आप्पा शामगावकरांचं जाणं झालं आणि आप्पांची सगळी कीर्तनं त्यांच्या पुतण्यानं मला सांगितलं, ताई आप्पांचे जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे फक्त वारशानं तुम्ही करत जा, बाकी आमची काहीच इच्छा नाही. म्हटलं दादा माझा अधिकार तेवढा नाही, तुम्ही माझ्याकडे देऊ नका, तुम्ही स्वतः चिंतन करता कीर्तन करता, तुम्ही करत जा. ते म्हटले ताई जमणार नाही का? कारण चिंतनालाही तेवढी क्वालिटी लागते आणि ती तुमच्यामध्ये आहे. माफ करा पण इकडे पहा, आता सगळेजण सांप्रदायिक चिंतन असेल तर ते तुम्ही सर्वांनी ऐकलं पाहिजे. तुम्ही किती जणांना इथे येण्याकरता बंधन घालू शकता? यांची मन जपा ना. आज तुमच्यापेक्षा गर्दी यांची जास्त आहे, नाही कळलं तुम्हाला? तुम्हाला कबुली द्यावी लागेल. जर कीर्तनामध्ये महिला बसल्या नाही तर कीर्तनाला शोभा येणार नाही. त्यामुळं विरोध करणाऱ्या लोकांनी अगोदर कीर्तनामध्ये येणाऱ्या महिलांना बसवू नका आणि मग कीर्तन करून दाखवा. विठ्ठल 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 विठ्ठल. महिला इथं बसलेल्या चालतात, मग इथं फक्त बोललेलं का चालत नाही? थोडं संप्रदायामध्ये असेल तर ऐकत जा. तुकोबाराया सांगतात, आयतं ताट संतांनी आपल्याला दिलेलं आहे आणि आपण बाबा फक्त त्याचा स्वाद घेत बसायचं. कसं झालं काय झालं ते बघत बसायचं नाही. आपण आलोय आपली सोडवणूक करायला. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. स्वतःची सोडवणूक करत चला. जगाचं रहाडगडगं बदलण्याच्या भानगडीत पडू नका. बाबा इथं ज्यांनी स्वीकारलं तेच पुढे गेले आणि जे भांडत राहिलेत ना ते तिथंच अडकलेत. ऐकताय तुम्ही सगळेजण? जे भांडत राहतात ती लोक नाही बाबा पुढे जात. तुम्ही तलाव पाहिलाय? तलाव लय टेन्शन मध्ये दिसताय, बोला की पटापटा. तलाव पाहिलाय? तलाव बाबा, तलावातलं पाणी वाहतं असतं का थांबलेलं असतं? थांबलेलं असतं, बरोबर आहे. मग थांबलेल्या पाण्याला हिरवळ मध्ये वरती शेवाळ येतं, त्याच्यावरती असे मच्छर, त्याच्यावरती अशा माशा घुंगत असतात. हे माहिती का तुम्हाला? घाण वास येतो. ते पाणी कोणी पितं का? बोला बोला, कोणीच पित नाही. पण प्रामाणिकपणे सांगा, नदीचं पाणी कसं असतं हो? बोला बोला, वाहतं असतं की नाही? नदीचं पाणी वाहतं असतं, पण त्याचा वापर सगळी जण करतात की नाही? बोला बोला,
त्याचा वापर सगळी जण करत असतात. तुमचे विचार जर असे तलावासारखे डबक्यासारखे असतील ना तर तिथं त्याच्यामध्ये तुम्हालाच अडकावं लागतं. पण जर तुमचे विचार नदीच्या प्रवाहासारखे वाहत असतील ना मग सगळी लोक येऊन तुम्हाला साथ करत असतात, सगळी लोक येऊन तुमचा आनंद घेत असतात. आणि परमार्थ हा आनंदाचा भाग आहे बाबा. इथं आल्यानंतर इथं फक्त आनंद घेण्याकरता यायचंय का? अरे आयतं ज्ञानोबा आपल्याला म्हणतात घ्या, मी तुमच्याकरता आलोय. अर्जुनाचे निव्याजे श्री गीता प्रकाशले श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं ओझं ज्ञानोबानं त्यावेळेला हलकं करून टाकलं. ज्ञानोबानं शपथ घेतली होती अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबा म्हटले मी केला ना आजी संसार सुफळ झाला गे माय. 41वे वर्ष सप्ताहाचं पाहायला मिळालं. रायगडकर याच्यापेक्षा आणखी श्रीमंती दुसरी आपली काय असली पाहिजे गड्या? ही सगळ्यात मोठी श्रीमंती. लोकांना सांगू नका माझ्याकडे गाडी कोणती, लोकांना सांगू नका माझं घर किती मोठं आहे, पण उद्या जर भविष्यात तुम्हाला कोणी विचारलं दादा काय कमावलं आयुष्यामध्ये, कधीतरी लोकांना छाती ठोकपणे सांगा की अरे आमच्या बोरघरमध्ये पंचक्रोशीचा 41वा सप्ताह पार पडला आणि ते 41व्या सारख्या सप्ताहाचं हे स्वर्गाचं या रूप आम्हाला पाहता आलं. याच्यापेक्षा दुसरी संपत्ती आयुष्यामध्ये आम्ही काय कमावली पाहिजे? हा, ही खरी संपत्ती आहे. एखाद्यानं विचारलं स्वर्ग कुणी पाहिला बाबा, स्वर्ग कुणी पाहिला? आपल्याला कुणीतरी म्हणतं तिकडे अप्सरा आहे मेन काय, नसल्यावर हो वारकरी नसल्या तर ऐका ते तसलं काही नाही. याच्यापेक्षा दुसरा स्वर्गच नाही मला तरी असं वाटतं. अरे हा खरा स्वर्ग आहे, हा जिवंत स्वर्ग आहे. इथं येऊन आनंद घेत बसायचं, इथं येऊन बाकी काही करायचं नाही. का आनंद घ्यायचा? संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, जे दया पाहिजे ते आहे, जे दया पाहिजे ते आहे रे. हे भक्ती मुक्ती पुकारसाठी, मुक्ती मुक्ती फुकाट साठी, कोणी तयाकडे ना पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे ना पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसवारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसवारे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावारे. संत सज्जने मांडले दुकान, सज्जने मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाट साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. मुक्ती मुक्ती फुकाट साठी, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे. पाहे रे. हा परमार्थ इकडेच पाहायला मिळतो. मी बोलले ना तुम्हाला, चाल आवडली मला तुमची. हा, कोणी तयाकडे न पाहे रे. मग काय पाहतात लोक? बाबा इथं आलं ना इथं सगळं मिळतंय ना आपल्याला. काय मिळत नाही हो? सांगा सांगा सांगा. सगळं मिळतं. हरी भजन के 3 गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले अंत में वैकुंठ धाम. अजून काय पाहिजे इथं आल्यानंतर? एवढं मिळतं ते तरी पुष्कळ आहे. एक बोलेल मी तुमच्याशी, ऐका. इथं जे समाधान आहे प्रामाणिकपणे सांगा, एवढी वर्ष प्रपंच केला, मिळालं का समाधान? बोला बोला पटकन, मिळालं का? नाही समाधान मिळालं. एक सांगते ऐका. वैश्विक सुखाच्या साधना करता 5 गोष्टी लागतात दादा. शरीर लागतं, संपत्ती लागते, संतती लागते, सत्ता लागते, सोयरे धैर्य लागतात. 5 पैकी एक गोष्ट कमी असेल तरी माणूस दुःखी राहतो. शरीर चांगलं नाही माणसाला दुःख आहे, संपत्ती नाही माणसाला दुःख आहे, संतती नाही माणसाला दुःख आहे, सत्ता नसेल माणसाला दुःख आहे, सोयरे धैर्य नाही बघण्याकरता अर्जुन दुःखी आहे. अर्जुन देवाला म्हणतो अरे रणांगणामध्ये युद्ध चाललंय पण सगळ्यांना मारून हा विजय दाखवायचा कोणाला? सगळे मेल्यावर काय उपयोग आहे त्या विजयाचा? ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका. अर्जुन म्हणतो देवा मला हा विजयच नकोय. भगवंतानं नंतर गीता सांगितली तो भाग मला सांगायचा नाही, पण सोयरे धैर्य नाही तरी माणूस दुःखी आहे. मंदोदरी रावणाला म्हणते तुम्ही जाऊ नका तिथं, कशाला जाताय? तुमच्याकडे मी आहे, तुमच्याकडे 80,000 बायका आहेत, तुम्हाला काय गरज आहे सीतेकडे जाण्याची? त्यानं सांगितलं नाही बाबा तू म्हणतेस ती मला पटतंय पण तरी सुद्धा मला तिथं जायचंय. अहो माझ्यासारखी पतिव्रता विचार करा तुमचे सोयरे धैर्य कसे असतील. सोयरे धैर्य नाही तरी माणसाला दुःख आहे. ऐकताय तुम्ही सगळेजण? वारकरी बाबा एक गोष्ट प्रपंचामध्ये कमी असू दे, माणूस सुखी राहू शकत नाही. पण आता ऐका, परमार्थ करता सुद्धा 5 गोष्टी लागतात. इथं ज्ञान लागतं, इथं
वैराग्य लागतं, इथं भक्ती लागते, इथं गुरुनिष्ठा लागते आणि इथं नामाचं स्मरण लागतं. या 5 पैकी एक गोष्ट जरी माणसाकडे असेल तरी माणूस सुखानं राहू शकतो. कल्पना करा, नुसतं एखाद्याला नामस्मरण येतंय, त्याला दुसरं काही येत नाही. आता जुन्या काळातल्या बायका असायच्या, त्यांना कसली काशी कसली पंढरी त्यांना काय माहित होतं बाबा? त्यांना काही माहित नव्हतं. त्या घरामध्ये बसायच्या आणि असं भजन करत बसायच्या. भजन आमची आजी जात्यावरती पूर्वी गाणी म्हणायची. म्हणू का? म्हणू 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 का? तेवढ्याच पैशात म्हणू का? ऐका ऐका ती फार गोड म्हणायची बाबा. तिला पहिली काशी माहित नव्हती, पंढरी माहित नव्हती. ती म्हणायची, काशी ग काशी, काशी कोणी ग पाहिली, बाई माझ्या ग आईने मला दुनिया दाविली. किती गोड आहे हो, किती गोड आहे. ऐका ना, त्यांना माहित नव्हतं अहो, पण त्या काळामध्ये आईची सेवा होत होती, त्या काळामध्ये बापाची सेवा होत होती. प्रामाणिकपणे सांगा, तळहाताच्या पोडासारखं ज्या पोरांना जपलं तीच पोरं वयामध्ये आल्यानंतर आपल्या आईला विचारतात, तू आमच्यासाठी काय केलं? बोला बोला, तू आमच्यासाठी काय केलं? तुला आमच्यासाठी काय करता आलं? किती दुःख आहे हे मोठं. जरा विचार करा बाबा, काहीच नव्हतं त्या काळामध्ये. आई म्हणू आई, आई इतकं गोड काही नाही.